अहो 100% ही काकींचीच बांगडी आहे. पण तुमच्याकडे कसं काय आली? जेव्हा ही बांगडी विकायला आली ना आमच्याकडं, तेव्हाच लक्षात आलं की ही चोरीला गेले म्हणून. अहो दिग्रसकर घरातले सर्व दागिने आमच्याच पिढीत तयार होतात ना. खरंय, पण कोण घेऊन आलं होतं? एक बाई आली होती. कशी दिसत होती? ते मला नाही सांगता येणार, कारण दुकानात मी नव्हतो. तर मी नसताना आमचा हा रमेशच दुकान सांभाळतो. दादा, कशी दिसत होती ती? चांगल्या घरातली वाटत होती. हं. काही बोलली नाही, फक्त बांगड्या दिल्या, वजन केलं आणि पैसे घेऊन निघून गेली. मी दुकानात आल्यावर दागिने बघितले, तेव्हाच माझ्या लक्षात आलं की ही शकुंतला ताईची बांगडी आहे म्हणून. गोपाळच्या लग्नात मीच पॉलिश करून दिले होते ना सर्व दागिने. दादा, तुम्ही त्या बाईला परत बघितलं तर ओळखाल का? अहो आमच्या रमेशने एकदा बघितलेला माणूस तो कधीच विसरत नाही हो. त्या रमेश दादांना श्रीकला समोरच नेते. त्यांनी जर तिला ओळखलं ना, झालं, श्रीकलाचं भांडच फुटलं. ठीक आहे, चला माझ्यासोबत. हो. या काकाजी, दादा या. दादा साहेब, तुम्ही इथं? हो. नमस्कार. माझ्याकडे काय काम काढलं? मोठ्या बाई, तुमच्याकडे नाही आलो, या तुमच्या सुनबाईकडे आलो. तुमच्याकडे काय काम? मोठ्या बाई, काकाजी आणि दादा आपल्या शाळेसाठी देणगी द्यायला आलेत. हिच्या हिच्या शाळेच्या लाग बांधगडी, हिला कशाला देणगी देताय? तुम्हाला देणगी द्यायचीच आहे ना. एवढे पैसे वरती आले असतील ना, तर हिच्या शाळेला देणगी देऊ नका. त्यापेक्षा मंदिर कमिटीला देणगी द्या. मोठ्या बाई, अहो या शाळेनं गावातल्या विद्यार्थ्यांचं भविष्य घडणार आहे. गप गे, मला नको सांगू शाळेचं महत्व. येडी. दादा, काकाजी, नमस्कार. मी दिग्रसकरांची दुसरी सून श्रीकला. तुम्ही प्लीज बसा ना. पाणी. ऍक्च्युली ही शाळा मी आणि इंद्रायणी ताई मिळून चालवतो असं म्हणालात तरी चालेल. असं असं छान आहे. थँक्यू. चहा घ्या. कसल्या खाना खुना चालल्या त्यांच्या? काय सुरू काय? श्रीकला नव्हती तर मग ती दुसरी बाई ती कोण होती? रमेश दादानं तर श्रीकलाला क्लीन चिट दिली. मग ती दुसरी बाई कोण आहे जिने शकुंतला काकीची बांगडी विकली? शोधलं पाहिजे. ती एक हातात आली ना की मग श्रीकलाचं भांड फोडणं अवघड नाही.
चाललंय? शेंगदाण्याच्या चिक्क्या करते, आदोक्षला आवडतात ना. जे दिसतंय ते नको सांगू. मला सांग, ते दादासाहेब कशासाठी आले होते? काय बोलणं चाललं होतं तुमचं? अहो मोठ्या बाई, मी तिथं पण सांगितलं ना, ते देणगी द्यायला आले होते शाळेसाठी. गप! मला येड्यात काढायचं नाही. हा, अजिबात नाही. मी पाहिलंय त्यांच्या नोकराशी तू काहीतरी खाना करत बोलत होतीस. श्रीकलाबद्दल. हा, खरं ना? अहो नाही मोठे बाई, असं काही नाही. गप! मला शेंड्या लावायचं काम करायचं नाही. खरं सांग. मोठे बाई तसं काही नाहीये. मी का करेल तसं? तुमचं काहीतरी गैरसमज होतोय बघा. तसं असेल तर चांगलंच आहे. उगाच त्या श्रीकलाच्या विरोधात काही काड्या करशील ना, तर याद राख. अहो मोठे बाई तुम्ही. गप! तू मला काही सांगायचं, माझं फक्त ऐकायचं. जळकुटी झालीस, तिच्या बाबतीत काही चांगलं घडलं, तिच्या बाबतीत कोणी काही चांगलं बोललं तर लगेच वाईट वाटतंय तुला. पुन्हा तिच्या नादाला लागायचं नाही. नाहीतर तू आहेस आणि मी आहे. कोण कुठला तो संभाळला आणि आपल्या शाळेच्या जागेवर कब्जा केला. हो ना, त्याला एकतर सामोपचाराची भाषा कळत नाही. सतत ते कोयत्याची धमकी देत राहतो. त्या दिवशी त्याला किती सांगायचा प्रयत्न केला, पण तो काय ऐकत नाही. पण काय करणार ना, त्याचं इन्कमिंग बंद आहे सगळं. काही डोक्यातच घुसत नाही त्याच्या. मला तर वाटतं आपण त्याला पोलिसांच्या ताब्यात दिलं पाहिजे. मलाही तेच वाटतंय. नाही महाराज, त्या संभाची खोड मोडली पाहिजे. 4 फटके बसले ना, मग अक्कल येईल त्याला. नाही ऐका, आपण त्याला एक चान्स द्यायला पाहिजे. आपण एकदा बोलून बघू, तो समजतोय का, त्याला कळतंय का नाही. मग पोलिसांचा पर्याय आहेच आपल्याकडे ना. अगदी माझ्या मनातलं बोललाच बघ अधोक्षेष्ठ. मी येतो त्याला समजवायला. अरे मग व्यंकू काय, हे तर बेस्ट होऊन जाईल. एकदा तू जर समजवला ना, तर भले भले ऐकतात. एकदम बरोबर बोलले आदू महाराज. व्यंकू महाराजचं दगड पण ऐकतील. आपण तो संभा नाही ना ऐकायचा. हो महाराज, त्याला त्याच्या भाषेतच उत्तर द्यावं लागल. 2-4 फटकेत बसल्याशिवाय तो ऐकायचा नाही. हे बघा, प्रत्येक वेळेला भांडण करून, मारामाऱ्या करून, वाद घालून प्रश्न सुटत नाहीत. त्यांची पण काहीतरी बाजू असेल, अडचण असेल. जर त्यांच्याशी बोलून घेऊ, बोलून चर्चा करून जर प्रश्न सुटत असेल तर टोकाला कशाला जायचं. आपण असं करू, त्यांना जाऊन एकदा भेटू, बोलू आणि मग बघू पुढे काय होतंय ते. चला सर, कार्टी गुन्हाची नाही आणि कुणाचं ऐकायचं तर नाहीच नाही. कोणाबद्दल बोलताय तुम्ही? आता कुणाबद्दल बोलणार आहे मी? इंदीबद्दल बोलती. श्रीकला आल्यापासून पाहते, तिच्या विरुद्ध काही ना काहीतरी कट रचतच असते. हो ना. अहो आम्ही विंजे सरकार आहे, आम्हाला सगळ्यांचं सगळं समजतं. फक्त आहे ना, एक बाई दुसऱ्या बाई विरुद्ध कारस्थानं कशी करते ना, तेच समजत नाही. हा आ? मला टोमणे मारताय? नाही नाही सासूबाई, तुम्हाला कसा टोमणा मारेन मी? एवढ्यात तामणगावला जायचा विचार नाहीये आमचा. पण तुम्ही जर म्हणत असाल ना, तर मग असेल तसं. असेल म्हणजे काय? तसंच आहे. नाही, आता तुम्ही म्हणताय तर तसंच असणार आहे, त्यात काही शंका नाही. सासूबाई, घरात चोरी झाली, घराला वाळवी लागली, त्याच्यामध्ये महत्वाचे कागदपत्र, तुमच्या साड्या, आमचे कपडे, आमची कष्टाची कमाई सगळं वाळवीनं खाल्लं.
पण हे सगळं नेमकं श्रीकला घरात आल्यापासूनच घडतंय. त्याला काय म्हणावं? काय म्हणावं? काय म्हणणार आहे मी? आणि काही म्हणायचंच असतं ना तर ते पोलीस आले होते ना त्याच दिवशी म्हणून टाकलं असतं ना. हे असले बिनबुडाचे प्रश्न कशाला विचारताय मला? त्यापेक्षा हिशोबाची वही काढा. अरे हे बोलण्याच्या गडबडीत विसरूनच गेलो बघा. वाटलंच मला. नाही, तुम्ही ना काही कामाचं बोलतच नाही, काही काम करतच नाही. हे असले बेकार प्रश्न विचारत राहतात. त्यापेक्षा जा बोडकरांकडे जा आणि तिथनं हिशोबाची वही घेऊन ये. ठीक आहे, जातो. निघा. या असं या माणसाचं काम धाम तर काही करत नाही, नुसतं काहीतरी फालतू बडबडत राहायचं, माझ्या डोक्यात किडे सोडून द्यायचे. हा, त्यांचंही म्हणणं बरोबर आहे. श्रीकला आल्यापासून खरंच काही ना काहीतरी होतं. हे बघा, ही जमीन सरकारनं विठूच्या वाडीच्या शाळेसाठी दिलेली आहे. मंजूर केली आहे त्यांनी. आमच्या सगळ्यांच्या अडचणी वाढवून तुमच्या अडचणी कमी होणार नाहीत किंवा त्या सुटणारही नाही. आपण एकमेकांशी नीट बोलूयात. मला असं वाटतं हा प्रश्न आपण सामोपचारानं सोडवू शकतो. नाही सोडवायचा. इथे सामोपचाराचं दुकान चालणार नाही. इकडे झोपड्या आमच्या, त्याच्यामुळे ही जमीन आमची. हे बघा, हे कायद्याला धरून नाहीये. ए तू नको सांगू कायद्याचं. हे झोपड्या आमच्या आहे, त्यामुळे ही जमीन आमची. तुम्ही चुकीचं बोलताय. ए सांभाळा चुकीचं ठरवणारा तू कोण? ए घेऊन जा म्हाताऱ्याला हातपाय तोडून टाकाल याचे. ए सांबा, तू हात तर लावून दाखव. नाही तुझे हातपाय तोडले ना तर नावाचा अधोक्षज अंताची दिग्रस्कर नाही. ए सरपंच, अधोक्षज शांत हो. आपण नीट समजावून सांगितलं तर त्यांना समजेल. ए आपल्याला काही समजायचं बिमजायचं नाही, आणि मी काय ऐकत नाही कोणाचं. ऐकून घ्यावं लागेल. तुम्ही तुमचा अधिकार नसताना सुद्धा त्या जमिनीवर झोपड्या बांधलाय. माझ्या बायकोने आणि आम्ही किती कष्टाने ही शाळेसाठी जमीन मिळवली माहिती, आणि ती जमीन तुम्ही बळकावायला निघालाय. अरे लाज वाटू द्या थोडी. अदू शांत राहा, जरा शांत. हे बघा, तुमची राहण्याच्या जागेची अडचण आहे, हरकत नाही. पंचायतीचं जे ऑफिस आहे त्याच्या शेजारच्या मैदानाच्या पलीकडे भरपूर मोकळी जागा आहे. शिवाय तिथं पाण्याचा नळ सुद्धा आहे, त्यामुळे पाण्याची सोय होईल. तुम्ही सगळे तिथं निवांत राहू शकता. तुम्ही काय म्हणताय, आमच्या झोपड्या हटवू? अहो पण पर्यायी व्यवस्था देऊ ना तुम्हाला. तुम्हाला काय वाटलं, तुम्ही असे तुकडे अंगावर फेकाल आणि आम्ही तुमच्या सेवेत राहू का? अरे तुला काय लेच्या पेच्या वाटलो का? जा, नाही खाली करा, जा. हाल. व्यंकू काका, ए चुपचाप निघायचा इकडून. हे संबा, तुझी एवढी हिंमत? अधोक्षज, अहो पण त्यांनी तुमच्यावर मारामारीला मारामारी हे उत्तर नाही. अहो महाराज, तुम्ही बघताय ना त्याने काय केलं. तुम्ही सगळ्यांनी आता थोडं शांत व्हा.
यांना कसं उत्तर द्यायचं हे आपण शांतपणे ठरवूयात. बघू काय करायचं ते. निघूयात आत्ता. निघा. यंकू काका आशाने का सोकावतो. तू जर मला थांबवलं नसतास ना त्याला तिथंच कुठला असता मी. अधोक्षज, हिंसेपेक्षा अहिंसेची ताकद कायम मोठी असते, लक्षात ठेव. आणि मारामारी करून कधीच कुठला प्रश्न सुटत नाही, उलट तो जास्त चिघळतो. बरोबर आहे महाराज. त्यांना माहीतच नाही ते काय करतायत ते. त्या लोकांना माहित नाही ते काय करतायत, पण त्या संभाल नक्की माहिती तो काय करतोय ते. मी तर म्हणतो की आपण पोलिसांमध्ये तक्रार करू त्याची. एकदा का पोलिसांचे रट्टे बसले ना त्याला 3-4, शांत होऊन जाईल तो. एवढा टोकाला जायची गरजच नाहीये. मला असं वाटतं आपण वकिलांचा सल्ला घेतला पाहिजे. अहो, इंदूने किती कष्ट केलेत त्या शाळेसाठी. ते कष्ट असे वाया जाता कामा नये. हो ना, मी आणि इंद्रायणी ताई आम्ही दोघी त्या शाळेत शिकवतो ना. इंद्रायणी ताईंच्या खांद्याला खांदा लावून मी मेहनत घेत असते. हो ना. नाही, बरोबर आहे तुझं, पण ती शाळा सुरू इंदूनच केली. अहो, तुम्ही आराम करा आता. आम्ही म्हणतो तसं आणि तसंच करायचं. अजिबात घाबरायचं नाही कुणाला. मोहितराव बोडके पाटलांच्या कृपा आशीर्वादानं फुकटात पदरात पडणार आहे जमीन, त्यामुळं अजिबात सोडायची नाही. पण दादा, सरपंच आणि गावची लोक गप्पा बसतील मला असं वाटत नाही. हे गमतुले, अरे लढ म्हणलं की लढायचं, शांबड्या पोरासारखं रडायचं नाही. तसं पण त्या लोकांना चांगलंच ओळखून येत आम्ही. काही झालं तरी जिरवायची आपल्याला त्यांची, आणि जिरलीच पाहिजे. लय त्रास झालाय आम्हाला त्यांच्यामुळं. अरे गावचे सरपंच होणार होतो आम्ही, नाही झालो त्यांच्यामुळं. आम्हाला चॅलेंज देऊन शाळा काढताय, कधीच होऊ देणार नाही, कधीच. त्यामुळं ती शाळेची जमीन तुमची, कायमची. व्यंकू महाराज, मला तुमच्याशी एका विषयावर बोलायचंय. ह्या तर शकुंतला काकीच्या बांगड्या आहेत ना. इंदू, अगं तुला कुठे सापडली ही बांगडी? सांगते. फार महत्वाची गोष्ट दाखवायची. दाखवा ना. नको, इथे नको, आपण दुसरीकडे जाऊन बोलूया. महाराज, जिने कुणी आपल्या कमाईवर हात मारलाय ना, तिला मी कधीच सोडणार नाही. इंदू, पण ती बाई कोणी कळलं का? नाही, अजून तरी नाही. पण दादासाहेबांच्या पिढीवर ही बांगडी विकणारी बाई आहे ना, तिला सोडणारच नाही. ती सापडली ना
तिच्या मागचे सगळेच सापडतील आणि पोलीस पण तर मदत करतीलच ना आपली. अहो तुम्ही आराम करा.